आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे? आमचा आरोप आहे की ज्याला हे टेंडर मिळालंय त्याने की नक्की काम करतो की नाही खड्डे बुजवायचं. आज ती लोक जर रस्त्यात पडून मरणार असतील तर मला असं वाटतं याच्यापेक्षा दुर्भाग्याची बाब ही ठाण्यासाठी नसेल. आज ठाण्याला 5 टोलचा विळखा पडणार आहे पुढच्या काही दिवसात. ठाणेकरांना ते कळत नाहीये. मनसेने खड्ड्यांमुळे आंदोलन केलं होतं. पाहिलं तर नाशिक नंतर ठाणे जिल्ह्यात देखील 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. पाहिलं प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले, मात्र अजून देखील खड्डे तसेच आहे. पाऊस आला की पडले. हा काही या वर्षाचा प्रॉब्लेम नाही. दरवर्षी पावसाळा आला की नाशिक रोड असेल, ठाण्यात खड्डे पडतात आणि पावसाळा सुरू व्हायच्या आधी आम्ही सतत हे अधिकारी वर्ग असेल किंवा हे राजकीय नेते असतील यांच्या पाठी आम्ही सतत सांगतो की तुम्ही पावसाळा यायची वाट बघू नका. पावसाळा यायच्या आधी या खड्ड्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा. आज नाशिक रोडचं आज तुम्ही एक्सप्रेस हायवेमध्ये रूपांतर करताय, तिथे कॉन्क्रिटीकरण चालू आहे, सगळं सुरू आहे. तरी सुद्धा देखील जर आज एक तरुण मुलगा आज खड्ड्यात पडून गेला, काल एक महिलेचा मृत्यू झाला, नाशिकमध्ये 4 लोकांचा मृत्यू, सरकार आहे कुठे? आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? आज जी काही भिवंडी रोडची परिस्थिती आहे, तुम्ही भिवंडी वाडा रोडला गेलात तर लोक बोटी घेऊन तिथे आंदोलन करतात, पण तरी सुद्धा जर प्रशासनाला जाग येत नाही. आणि हा वर्षांवर्षात लोकांचा हा प्रश्न आहे. माझं नितीन गडकरींना विनंती आहे, तुम्ही मागे म्हटला होता की भारतातले रस्ते अमेरिकेसारखे बनवणार. अहो, श्रीलंकेसारखे बनवा पहिले. अमेरिका खूप लांब राहिली. दरवर्षी पावसाळा आला की खड्ड्यांमध्ये किती कोटीचे टेंडर निघाले माहितीये का? आज काहीशे कोटींचं टेंडर खड्डे बुजवण्याचं निघालंय. तरी जर खड्डे बुजत नसतील, तरी जर लोक खड्ड्यात पडून मरत असतील, तर हे टेंडर काढतात आणि त्यातनं कामं करतात की डायरेक्ट पैसे वसूल करून घरी घेऊन जातात. आमचा आरोप आहे की ज्याला हे टेंडर मिळालंय त्याने की नक्की काम करतो की नाही खड्डे बुजवायचं. कारण जर ठाण्याला जर तुम्ही ठाण्यापासून बाहेर पोलीसवाले खड्डे बुजवतात, मग ज्याला टेंडर मिळालं तो काय करतोय? सो असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. आमचे पालकमंत्री गायब आहेत. ठाण्यात एवढे प्रश्न आहेत, त्याच्यावर कुठेही आमचे पालकमंत्री बोलताना दिसत नाहीये. तुम्ही खूप मोठे व्हा, पण तुम्ही मोठे होताना ज्या लोकांनी तुम्हाला मोठं केलंय त्यांना विसरू नका ना. आज ती लोक जर रस्त्यात पडून मरणार असतील तर मला असं वाटतं याच्यापेक्षा दुर्भाग्याची बाब ही ठाण्यासाठी नसेल. माझी विनंती आहे सर्व प्रशासनाला की ताबडतोब आता गणपती येत आहेत, दहीहंडी सुरू होईल, यातून एखादा बाळ गोपाळ जाऊ नये, एखादा गणेश भक्त जाऊ नये, याची तरी आता काळजी घ्यावी, एवढीच माझी प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना विनंती आहे. नितीन गडकरी अनेक रस्ते ब्रिजेस बांधतायत, चांगले क्वालिटीचे, मात्र असं असताना देखील तुम्ही भ्रमात आहात. जेवढे रस्ते बांधले गेलेत ना, तुम्हाला मी सांगतो, समृद्धी महामार्ग बांधला गेला त्याला टोल आहे. आज नागपूरला जायला आम्हाला 1800 रुपये टोल द्यावा लागतो. काय सरकारने आमच्याकडनं टॅक्स वसूल करतात, त्या पैशांना आम्हाला काय दिले? तर त्या पैशांना आम्हाला काही मिळालेलं नाही. जेवढे मोठे एक्सप्रेस हायवे येत आहेत, मोठे रस्ते येत आहेत, प्रत्येक रस्त्याला टोल आलाय. आज ठाण्याला 5 टोलचा विळखा पडणार आहे पुढच्या काही दिवसात. ठाणेकरांना ते कळत नाहीये, पण पुढच्या काही वर्षामध्ये ठाणेकरांना 5 टोलचा आणखी विळखा पडणार आहे. त्याच्यामुळे फक्त नवीन टेंडर काढणं, कंपन्यांमधनं, बँकांमधनं मोठे कर्ज वसूल करणं, त्यातून आपल्या स्वतःची टक्केवारी करणं, लोकांशी काही घेणं देणं नाहीये. नितीन गडकरींनी फक्त जेवढे रस्ते बनवले ते सगळे रस्ते टोलचे आहेत. टोल व्यतिरिक्त आमच्या टॅक्समधनं जे पैसे घेतात ना, त्यातून आम्हाला काही मिळालेलं नाहीये. आणि जे रस्ते बनले त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तुम्ही आत्ता जो काही नाशिक ठाणे मुंबई रस्ता जो बनतोय ना, जाऊन एकदा बघा त्याची परिस्थिती काय. अहो, ते कपिल पाटलांच्या घराजवळचा जो ब्रिज आहे ना, तो आत्ताच खाली ढासळलाय. सो असे जर कामं तुम्ही करणार असाल, असे जर तुम्ही रस्ते बनवणार असाल, तर लोकांचा मृत्यू अटल आहे आणि राजकीय नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना उद्या विसरून जातील, कोणी प्रश्न विचारायला नाही. त्यामुळे जोपर्यंत पुढचा कोणी माणूस मरत नाही तोपर्यंत आता आम्ही शांत बसणार आहोत. त्यामुळे काही अपेक्षा नाहीये. फक्त एवढंच की जे टेंडर खड्डे बुजवण्याचे जे काही मोठे टेंडर निघाले काही कोटींचे, त्याचं नक्की होतंय का, त्याचे पैसे कोणी खाल्ले, याच्याकडे आता लक्ष देणं खूप गरजेचं आहे.